माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांच्यावर आता भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी आलेली आहे। आपल्यासोबत स्वतः भारतीताई आहेत। ताई, खूप खूप अभिनंदन। आपलं केंद्रीय मंत्री म्हणून आम्ही तुमच्याशी अनेकदा संवाद साधला आहे, तुमचा इंटरव्ह्यू घेतला आहे। राष्ट्रीय पातळीवरचं उपाध्यक्षपद किती महत्त्वपूर्ण आणि तुमच्या दृष्टीने किती मोठं चॅलेंज आहे? बिलकुल, मी आपल्या माध्यमातून माझ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आभारच मानते, कारण की तुम्ही जसं म्हणालात की राष्ट्रीय संघटनेमध्ये काम करणं हे खरंच मोठी जबाबदारी आहे आणि व्यापक दृष्टीने देशाच्या विकासासाठी संघटनेमधनं माध्यमातून काम करायचं असतं। मला असं वाटतं की मला माझ्यासारख्या कार्यकर्तीला बिलकुलही वाटलं नव्हतं ना, आज परत एकदा म्हणजे मन भारावलं गेलं की एवढ्या मोठ्या पदावर एक महिला म्हणून तर नक्कीच माझ्यासाठी चॅलेंजेस असताना आमच्या जवळपास 5 ते 6 महिलांना याच्यामध्ये संधी दिली आहे। तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नुसतं भाषण नाही करत, तर महिला सक्षमीकरणावर प्रत्यक्ष कृतीतनं एक संदेश देतात। कालही त्यांनी आपल्याला 15 ऑगस्टच्या दिवशीच्या भाषणामध्ये लाल किल्ल्यावरून जेव्हा सांगितलं की नारी शक्ती वंदन अधिनियम येणार आणि महिलांचं योगदान राजकारणामध्ये समाजकारणामध्ये असलं पाहिजे, वाढलं पाहिजे। मला असं वाटतं की हा आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी भाग्याचा दिवस आहे। मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय अमितभाई शाह, माननीय आमचे अध्यक्ष नितीन नवीनजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं सर्वांचं मी मनपूर्वक आभारच मानते, कारण की सातत्याने खासदार असेल, त्या माध्यमातून संघटनात्मक राज्यातही मला जबाबदारी असेल, सातत्याने ते देऊन वेगवेगळ्या राज्यांचा प्रवास, कोविडसारख्या कार्यकाळाच्या मध्ये हेल्थ डिपार्टमेंटची जबाबदारी, आदिवासी विकासची जबाबदारी, मला असं वाटतं की आत्ताही हे खूप मोठी जबाबदारी आहे आणि नक्कीच त्यांनी दिलेल्या जबाबदारीनुसार खूप काम करेल। एक नवीन टीम तयार करण्याचं काम केंद्रीय पातळीवर सुरू असल्याचं बोललं जात आहे। 2029च्या निवडणुकांची ही जर तयारी असेल तर येणाऱ्या दिवसांमध्ये संघटनात्मक कशा पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे की जेणेकरून 2029चा हा जो विजय आहे तो दृष्टीपथात येईल? तुम्ही नक्कीच म्हणालात की ही टीम आहे, टीमवर्क असतं आणि भाजप फक्त निवडणूक म्हणून नाही तर सातत्याने कार्यकर्त्याला कामाच्या माध्यमातून लोकांशी जोडणं आणि राष्ट्रप्रथम या भावनेने काम करणं हे आम्हाला सगळ्यांना परिचित झाले। माझे इथे सर्व कार्यकर्ते बरेचसे आहेत, ग्रामीण भागातून येतात, शहरीतून येतात। आम्हाला रोज प्रत्येक ठिकाणी काही ना काही ॲक्टिव्हिटी असते, समाजाशी जोडणं असतं आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी कामात व्यस्तता, समाजकारणात व्यस्तता ही अपेक्षा आहे आणि नक्कीच या माध्यमातून एक मोठी संधी मिळते। तुम्ही वेगवेगळ्या भागात जातात, जिथे आपलं संघटनात्मक ताकद असेल ती वाढते, त्या माध्यमातून तिथले प्रश्न सोडवण्यासाठी मदत होते आणि नक्कीच या माध्यमातून मला वाटतं राष्ट्रीय अध्यक्षांच्या ज्या अपेक्षा आहेत, पुढच्या दृष्टीने जे जे काम आहे, कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये प्रवास आहेत, ते नक्कीच आमच्या सगळ्यांसाठी त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करणार। आताही मधल्या काळामध्ये जेनझीचं जे आंदोलन झालं त्याच्यानंतर एक अशी चर्चा आहे की 2029च्या निवडणुकांच्या अनुषंगाने एक युवा टीम, एक म्हणजे ज्याला आपण म्हणू की यंग टीम जी आहे ती भाजपकडनं आता मैदानात उतरवली जाते आहे। तुम्ही त्याचा भाग त्याच निमित्तानं झालेला आहात। येणाऱ्या दिवसांमध्ये हा जो जेनझी भाजपपासून लांब गेलेला आहे त्याला पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी काय प्रयत्न होणं गरजेचं आहे तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की जेनझी थोडंसं पाश्चात्य शब्द राहील, आपल्याकडचा युवा। जर आम्ही आमच्या देशाला युवा शक्ती, यूथ भारत म्हणतो आणि स्वामी विवेकानंदजींचं आम्ही उदाहरण देतो, तर मला असं वाटतं की माननीय पंतप्रधानांनी नेहमीच युवा शक्तीसाठी कायमच दिशादर्शक असे बरेचसे स्टार्टअप दिलेत। आजही ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये यूथनी पुढे यावं असं त्यांचा आग्रह असतो। तसा काही हे न करता सर्वसमावेशक सगळ्यांना मिळून सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हा मंत्र घेऊन तर काम करतोच, पण नक्कीच याच्यामध्ये आम्ही सर्व यूथ म्हणून बघतो। हे कुठेतरी जरा पाश्चात्तीकरण, मग जेनझी आले, मग जेन अल्फा आले, सो हे तिकडच्या कन्सेप्ट आहेत। माझा भारत हा युवा भारत, माझा भारत हा सर्वांचा भारत। सो आम्ही सगळे मिळून या भारताला, या भारत मातेच्या सेवेसाठी आहोत।
हीच विचारधारा असलीच आणि समाजासाठी आम्ही काम करणार आहे, या विचारधारेने आम्ही काम करतो. शेवटचा प्रश्न, अनेक बदल येणाऱ्या काळामध्ये पक्षात होतील अशा देखील काही बातम्या येत आहेत. वयस्कर किंवा ज्येष्ठ जे मंत्री आहेत त्यांना संघाच्या कामात किंवा संघटनेच्या कामात जोडून घेणं आणि तुमच्यासारख्या तरुणांना पुन्हा एकदा सक्रिय करणं, अशा देखील काही हालचाली आहेत. त्याच अनुषंगाने मध्ये प्रश्न आले होते, चर्चा होती की देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाऊ शकतं. काय नेमके इनपुट्स आहेत तुमच्याकडे? नाही, मला असं वाटतं की याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी अगदी विस्तृतपणे दिलेलं आहे. परंतु मी एवढंच म्हणेल की आम्ही सगळेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात काम करण्यासाठी आणि देश प्रथम या भावनेने आणि विकसित भारताचा संकल्प घेऊन निघालेलो आहे. जी जबाबदारी असेल तो प्रत्येक कार्यकर्ता ती निभावण्याचं काम करतो. आज गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झालेली आहे. मी नक्कीच आदरणीय गिरीश भाऊंना खूप खूप मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करते आणि सातत्याने त्यांनी इथल्या विकास कामांना प्रायोरिटी देऊन इथल्या कामांच्या बाबतीत त्यांनी पुढाकार घेऊन अनेक प्रश्न मार्गी लावलेत. कामं प्रोजेक्टच्या माध्यमातून असतील किंवा शहराचा ग्रामीणचा विचार असेल तर तिथे त्यांनी कायम नाशिक जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. मी परत एकदा भाऊंचे देखील मनपूर्वक आभार मानते आणि अभिनंदन करते. खूप खूप धन्यवाद. राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी भारतीताई पवार यांच्यावर आता आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये सबका साथ सबका विकास या एकूणच मार्गक्रमण करणार असल्याचं देखील भारती पवार यांनी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन योगेशसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.